नमस्कार, मी दिवाणजी आहेर. विशेष वृत्त घेऊन तुमच्या समोर आलो आहे. आज आपण पालिकेच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे पालिकेचा कारभार दिशाहीन झाला त्याबाबत थोडक्यात बोलणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भीती राहिलेली नाही. त्यामुळे हम करे सो कानून या म्हणीप्रमाणे इथे कारभार सुरू आहे. शिवाय वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर बोलले की त्यांना मिरची लागते. सांगायचे असे की चंदनसार प्रभागाचे सहाय्यक आयुक्त गिल्सन गोन्साल्विस हे नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे असे का म्हणू नये, तर त्यांचेच विश्वासू आणि अतिक्रमण विभागाचा इंजिनियर अक्षय ठाकूर म्हणजे भूमाफिया आणि पालिका अधिकाऱ्यांचे आर्थिक दूत आहे असे का म्हणू नये. चला तर मग त्याच्या कारभारावर नजर फिरूया आणि आपल्याला काय वाटते याबाबत प्रतिक्रिया द्या. पालिकेच्या चंदनसार प्रभागाचे सहाय्यक आयुक्त गिल्सन गोन्साल्विस आहेत. यांच्याच प्रभागामध्ये पाऊस परतीच्या दिशेने जात असताना ऐन दिवाळीमध्ये नारंगी गावाच्या हद्दीत विरार पूर्व येथे एक अनधिकृत धोकादायक इमारत अक्षरशः पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली आणि एकच हाहाकार महाराष्ट्रामध्ये माजला. ते पडसाद थेट विधान भवनात पोहोचले. या दुर्घटनेनंतर पालघर जिल्ह्याचे व राज्याचे वनमंत्री गणेश नाईक आणि गिरीश महाजन यांनी घटनास्थळी पाहणी केली, तर पीडितांना अपघातग्रस्तांना ते भेटले होते. या दुर्दैवी इमारत घटनेनंतर पालकमंत्री आणि गणेश नाईक यांनी वसई विरार शहर महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली आणि प्रसार माध्यमांना सांगितले की वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकही अनधिकृत बांधकाम होऊ देणार नाही आणि धोकादायक इमारतींवर कारवाई करणार. त्या प्रसंगी स्थानिक आमदारांसह पालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडी आणि इतर अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. इमारतीची दुर्दैवी घटना झाली होती. त्यामध्ये 17 निष्पाप रहिवासी नागरिकांचा बळी गेला होता. त्यावेळी त्या इमारत बांधकाम आणि जमीन मालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करणारे तक्रारदार म्हणून पालिकेचे म्हणजे चंदनसार सी प्रभागाचे सहाय्यक आयुक्त गिल्सन गोन्साल्विस होते. परंतु आश्चर्य म्हणजे त्यांनाच या घटनेत पोलिसांनी आरोपी केले. तात्पर्य म्हणजे इतक्या मोठ्या दुर्दैवी घटनेनंतर आणि स्वतः आरोपी झालेले सहाय्यक आयुक्त गिल्सन गोन्साल्विस यांचे अद्याप डोळे उघडत नाही. म्हणजेच त्यांना कर्तव्य श्रेष्ठ की पैसा हे आपणच ठरवावे. अद्यापही त्यांच्या हातात वरिष्ठ पालिका अधिकाऱ्यांनी चंदनसार प्रभाग ठेवला आहे. याचा दुष्परिणाम अद्यापही ते बांधकाम व्यावसायिकांशी आर्थिक तडजोड करून आजही भूमाफियांना पाठीशी घालत आहे. आपण व्हिडिओमध्ये पाहत असल्याप्रमाणे, छायाचित्रात पाहत असल्याप्रमाणे सद्यस्थितीला चंदनसार प्रभागात SDI इंडस्ट्रियल पार्कच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला मेघदूत सिग्नेचर नावाच्या कंपनी मालकाने मुख्य इमारतीवर अधिकृत अशा सोडलेल्या मोकळ्या जागेत संपूर्ण अवैध वाढीव पत्राशय बांधकाम केले आहे. तसेच याच चंदनसार रोडने पुढे गेल्यास रस्त्यालगत HP पेट्रोल पंप दिसतो. त्या पेट्रोल पंपाच्या जवळच रिद्धी सिद्धी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स आहे. म्हणजेच पेट्रोल पंप आणि रिद्धी सिद्धी इंडस्ट्रीच्या पाठीमागे शेतामध्ये महापालिकेला अंधारात किंवा हाताशी धरत महसूल विभागाच्या डोळ्यात धूळ फेकत अवैध माती भराव करत या ठिकाणी अवैध मोठ्या प्रमाणात बैठ्या चाळींचे बांधकाम सुरू आहे. आता गंमत बघा, दुसऱ्या ठिकाणची याच प्रभागात वसई विरार शहर महापालिकेच्या फुलपाडा येथे जलतरण तलाव आणि पालिकेचे गोडाऊन आहे की ज्या ठिकाणी पालिकेचे सिक्युरिटी गार्ड यांचा बंदोबस्त असतो, तर पालिका अधिकाऱ्यांची एजा असते. जवळच मोठा डॅम देखील आहे. त्याच्या पायथ्याला महसुली जमिनीवर अनेक अवैध चाळींचे व वाणिज्य गाळ्यांचे साम्राज्य या गिल्सन गोन्साल्विसच्या डोळ्यासमोर उभे होत आहे की तडजोडीत ते आपणच सांगावे. या आणि यापूर्वी सांगितल्याप्रमाणे SDI
इंडस्ट्रीयल पार्क येथे HP पेट्रोल पंप आणि रिद्धी सिद्धी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्सच्या मागे मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम सुरू आहे. हे या चंदनसारशी प्रभागाचे सहाय्यक आयुक्त गिल्सन गोन्साल्विस यांना माहीत नाही, हे आपणास पडते का? आणि त्यांच्या अधिकार क्षेत्राचे अतिक्रमण विभागाचे इंजिनियर अक्षय ठाकूर यालाही माहीत नाही, हे आपणास पडते का? कारण रस्त्यावर छोटा पत्रा जरी ठोकला, पत्रा जरी लावला, बांधकाम जरी केले किंवा साधी टपरी जरी सुरू केली तर यांना कानोकान खबर लागते. आश्चर्य म्हणजे अनेक बांधकामांच्या भूमाफियांच्या तोंडी अक्षय ठाकूरचा बोलबाला आहे. असे असताना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत नेमकं कोणत्या भूमिकेत आहे? सावंत यांनी गांधारीची भूमिका का घेतली? त्यांनी वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या आदेशाचे गाठोडे का बांधले? ही सर्व उत्तरे मात्र गुलदस्त्यात आहे की आर्थिक तडजोडीमध्ये हे न सुटणारे कोडे आहे. या सर्व गोलमालावर आपणच प्रतिक्रिया देऊन सांगावे. परंतु हा प्रश्न कायम राहतो की या अवैध पत्रा शेडवर व इतर वरील माहिती सांगितल्याप्रमाणे या सर्व अवैध चाळींवर कारवाई करणार कोण? याचाच अर्थ भूमाफिया झाले पालिका अधिकाऱ्यांपेक्षा मोठे असे म्हणण्याची वेळ आली आहे. आज मात्र इतकेच. धन्यवाद. जय हिंद.